3 एपिसोडचे मी रिव्ह्यू देणार आहेत. एपिसोड 25, एपिसोड 26 आणि एपिसोड 27चे देणार आहे. 3 एपिसोड मित्रांनो. तर त्याच्यातले ठळक गोष्टी मी लिहिलेल्या आहेत, तर ते तुमच्यासमोर काय घडले आहेत आणि आज भाऊचा धक्का आहे, तर नक्की बघा. आणि मी पण अपलोड करणारच आहे म्हणून. तर चालू करूया 25 एपिसोडचं रिव्ह्यू. नंतर 26 येईल आणि नंतर 27 याच व्हिडिओमध्ये. 25व्या एपिसोडमध्ये असं दिसलं आहे की रितेश सरांनी रक्षाबंधनमुळं सगळ्यांना राख्या पाठवल्या होत्या, म्हणून घरच्यांनी प्रत्येकाला राखी बांधू लागले असं दाखवलेलं आहे. तर निक्की आणि याच्या आधी इरिना आणि निक्कीचे थोडे वाद होते आणि निक्कीचे आणि आर्यासोबत पण थोडेसे वाद होते की गेमच्या याच्यामुळं. म्हणून निक्की घनश्यामला सूरजला बांधती, तर अंकिता धनंजयला बांधती राखी. इरिनाला आपल्या भावाची आठवण येते म्हणून ती थोडी भावूक झाली. आर्याने सूरजला आणि धनंजयला राखी बांधली. आणि बिग बॉस मजाक करते जान्हवीसोबत थोडं खिचडीबद्दल. काय शिजवत आहेत, गेमची स्ट्रॅटर्जी का हे, म्हणून जे टास्क झालता त्याच्यात यांनी 0 BB करन्सी कमवली म्हणून बिग बॉसने त्यांचे पूर्ण ग्रोसरी घेतली आणि त्यांचा बेडचा ॲक्सेस घेतला, म्हणजे त्याच्यावर कोणी झोपणार नाही, बसणार पण नाही. आणि दोन्ही मुख्य बाथरूमचा पण ॲक्सेस बंद केला, यूज करायला सक्त मनाई केली. फक्त फळं ठेवले की खायला. डेल्मा रूममध्ये अरबाजला बोलवलं, आपला फायदा का घरच्यांचा फायदा. अरबाजला हे ऑप्शन दिले की तू 2 लाख BB करन्सी आपल्यासमोर असलेले दोन्ही टीमनी सोयीसुविधा विकत घेऊ शकतो आहे, परंतु आपल्याला कॅप्टन्सी गमवावी लागेल आणि इम्युनिटी पण गमवावी लागेल. तर आपल्याला आपले दुसऱ्या सदस्यांना जागी कॅप्टन म्हणून निवडायचे आहेत आणि त्याला 1 वीकची इम्युनिटी पण भेटेल. तर अरबाजने निकी तंबोलीला कॅप्टन केले, कारण तिला बड्डेचं गिफ्ट म्हणून तिने ही कॅप्टन्सी दिली. पण मला वाटलं हा मूव थोडा चुकीचा वाटला. तुमचं काय मत आहे त्याच्यावर नक्की सांगा. नंतर जान्हवीने त्यांनी जे त्या टास्कमध्ये जे जोकर हे जे म्हणले पंढरीनाथ पॅडी भाऊला, तर ते चुकीचंच होतं, पण त्यांनी त्याच्यावर माफी मागितली, तर ते चांगलं केलं. आणि नंतर जेव्हा निकी कॅप्टन झाली तेव्हा आर्याने हे केलं की तिला खूप त्रास द्यायचा, तिच्या कॅप्टन्सीमध्ये तिला त्रास द्यायचा, जसं त्यांनी फर्स्ट वीकला केलं होतं कॅप्टनमध्ये. म्हणून BB हबमध्ये वस्तू खरेदी करण्याची डबल संधी दिली, म्हणून डबल भाव झाले आहेत आणि हे चर्चा बहुमत करून करायचे आहेत. हे सगळं विकत. एपिसोड 26चा आहे रिव्ह्यू देतोय. तर 26मध्ये आर्या आणि निक्कीचे स्टार्टिंगलाच वाद होते थोडे की ती असं म्हणतात की कॅप्टन्सीला अड्डा केला आहे, इन केस त्यांची चर्चा जी होती त्याच्यामुळं आर्या आणि निक्कीमध्ये थोडासा वाद होतो. म्हणून नंतर मग अभिजित निक्कीला समजून सांगतो की त्याला प्रॉब्लेम नाही आहे, पण त्याला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही, जे ते अरबाज आणि त्याची मैत्री आहे त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही असं तो म्हणतो. आणि जे त्यांची चर्चा चालू होते त्याच्यावर म्हणत आहे. अरबाज आणि निक्की जान्हवी असे चर्चा करत असतात की निक्कीचा बिहेवियर चेंज झाला आहे, जेव्हापासून ती कॅप्टन बनली आहे तिच्यात थोडा बदल झाला आहे, म्हणून ते बोलत असतात तिथं. मग आर्या आणि निक्कीची जी चर्चा करत असतात की
अरबाजमुळे आणि तिला जे सिग्नल म्हणतात, तर त्याच्यावरती हे म्हणते की याच्यापुढे तू असं बोलू नकोस, म्हणून ते दोघंही तिथं आपलं भांडण मिटवतात. आणि ते चर्चा नंतर अरबाज आणि अंकिता चर्चा करत असते की बड्डेचं गिफ्ट की निकीने म्हणलं होतं की अरबाज तिला म्हणत होता की तुला काय गिफ्ट पाहिजे, तर निक्की म्हणली होती की मला कॅप्टन बनायचं आहे बड्डे गिफ्ट म्हणून. तर अरबाजनेही त्याला बड्डे गिफ्ट दिलं आणि अभिजितचे निक्कीसोबतची टीमला आवडले नाही म्हणून. तुम्हाला ज्या सदस्याला नॉमिनेट करायचे आहे त्याचे फोटो तुम्ही चुलीत घालायचे आहेत. हे आहे नॉमिनेशन कार्य. तर बजर वाजवायचा आणि तुमच्या गळ्यात ज्याचा फोटो असेल त्या सदस्याला नॉमिनेट करायचे आहेत, असं कार्य आहे. वरील मी जसं दिलं आहे तशाप्रमाणे सगळ्यांच्या गळ्यात वेगवेगळ्या कंटेस्टंटचे फोटो असेल तर ते तुम्ही बघून घ्या. आणि या कार्याची संचालिका निक्की असेल आणि या फेरीत जे पहिले बजर वाजवेल ते पहिल्या फेरीत बाद होईल. पहिली फेरी झाली. पहिल्या फेरीत जान्हवीने आर्या यांचा फोटो चुलीत टाकला आहे, कारण त्यांनी पहिले बजर वाजवला आहे जान्हवीने. दुसऱ्या फेरीत आर्याने इरिना यांचा फोटो चुलीत टाकला आहे. दुसऱ्या राऊंडच्या नंतर आर्या आणि अंकितामध्ये थोडासा वाद झाला की अभिजितला पहिले जाऊ द्यायला पाहिजे. तिसऱ्या फेरीत घनश्यामने बजर वाजवून अभिजित यांचा फोटो चुलीत टाकला आहे आणि चौथ्या अभिजितने वाजवला आहे आणि अभिजितने वैभव यांचा फोटो चुलीत टाकला आहे. अभिजित यांची डील झाली होती की मी जाणार आहे म्हणून अरबाज आणि वैभवसोबत म्हणून. तर सगळ्या फेऱ्या संपल्या आणि जे 4 नॉमिनेट झाले त्यांचं नाव आहे आर्या जाधव, इरिना, अभिजित सावंत आणि वैभव चव्हाण. हे 4 जण नॉमिनेट झालेले आहेत. आज कोणीतरी घराच्या बाहेर उद्या कोणीतरी घराच्या बाहेर जाणारच. ड्युटीमुळं अभिजित सावंत आणि आर्या जाधवमध्ये थोडासा वाद होतो की तुम्ही मला बोलवायला पाहिजे होतं, तुम्ही एकटंच काय, ड्युटी आहे तर तुम्ही तुमचं करायला पाहिजे. आणि आर्या आणि जान्हवीचे धक्का देणं चालू होते एकमेकांना, कारण ती निक्की यांना कॅप्टन्स होती म्हणून आणि ती जान्हवीने तिचं पांघरून लपवलं होतं म्हणून. आणि जान्हवीने धक्का दिला. आर्याने काहीही धक्का दिला नाही, काहीच नाही. ती फक्त बोलत होती बस. सूरज हा आर्याला समजून सांगत होता. नंतर सूरज तिथं होता तो नंतर अरबाज आणि वैभव आले. ते दोघं तिला समजून सांगत होते की असं नको करू, असं आहे तसं आहे कॅप्टनशिपमध्ये म्हणून. पण तिने काही समजलं नाही आणि दोघंही तिथून निघून गेले लगेच. तिचा वाढदिवस होता म्हणून अरबाजने तिला विश केलं रात्री 12 वाजता. मग सकाळी निक्कीला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. वैभव, धनंजय आणि अंकिता आणि अभिजितने सगळ्यांनी त्यांना विश केलं. आणि धनंजयने तर हे पण वाक्य म्हणजे मला फार आवडलं की असं विश केलं की एक जोकमध्ये की साधासुधा एक पलीकडला ग्रुपचा एक गरीब माणूस असा विश केला आहे. बॉसने निक्कीला विश केले आणि केकही पाठवला आणि ते केक कटही केला. आणि निक्कीचे जे भांडण झाले त्याच्यामुळं निक्कीला ते सगळेजण त्याचे पॅचअप करत आहेत. वर्षाताईंनी पण बोललं, अभिजित पण बोलला, सगळ्या दोघांना मिळून. निक्कीसाठी अभिजितने गाणे गायले. वैभव आणि निक्कीमध्ये थोडासा वाद झाला, कारण ती इरिना आपल्या ग्रुपची मेंबर नाही आहे, ती आपल्या ग्रुपची मेंबर नाही असंच म्हणत होती, म्हणून वाद झाला. आर्या जाधव आणि वर्षाताई बोलत होता की मला वाईट टाकल्यासारखं वाटतंय, वाईट वाटतंय म्हणून. वर्षाताई त्यांना समजून सांगत आहेत. आणि जेव्हा ती जेवणावर आली जेव्हा ते जेवण करू लागली तेव्हा निक्कीने असं म्हणलं की
तू कमी घे. आणि मग म्हणून आर्याने जेवणच नाही केलं आणि सगळे राग आला तिला. आणि अंकिता आणि निक्कीमध्ये तेव्हाच वाद झाले की जे कोणाच्या जेवणावर बोलायला नाही पाहिजे. खरंच जेवणावर तर कोणाच्याच बोलायला नाही पाहिजे म्हणून. आणि मग अंकिता, पंढरीनाथ आणि धनंजय यांचं निक्कीशी थोडं वाद झाले आणि निक्की आणि वर्सेस सगळे घर असं चाललं. म्हणून भांडणं झाले. आणि पण त्याच्यात अभिजितनी काहीच बोललं नाही. तर नंतर पंढरीनाथ असे पॅडी भाऊ असे म्हणतात की तू बोलायला पाहिजे, तू बोलायला पाहिजे होतं तिने जे बोललं त्याच्याबद्दल. आणि निक्कीने मजाक करता करता बोललं. आणि नंतर मग झाला तो एपिसोड. कालचा डे पूर्ण निक्कीच्या बड्डेवरच एपिसोड घातलेला होता.